नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राचा भूगोल याच्यावरील प्रश्न बघणार आहोत। हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात। महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती चौरस किलोमीटर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे। खूप महत्त्वाचा असा प्रश्न, या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचा आहे। हा प्रश्न आत्तापर्यंत परीक्षेला 7 ते 8 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी पुणे। पुणे या शहराला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 3, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए सिंधुदुर्ग। सिंधुदुर्ग हा जिल्हा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 4, मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी संभाजीनगर। संभाजीनगर या जिल्ह्याला मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणते शहर कुंडलिका नदीच्या काठी वसलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए जालना। जालना हे शहर कुंडलिका नदीच्या काठी वसलेले आहे। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण पुढीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी जायकवाडी धरण। जायकवाडी धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान। खूप महत्त्वाचा असा प्रश्न, या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचा आहे। प्रश्न क्रमांक 8, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी बीड। बीड हा जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 9, ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी चंद्रपूर। चंद्रपूर या ठिकाणी ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे। भारताच्या कोणत्या दिशेला महाराष्ट्र राज्य स्थित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी पश्चिमेला। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील अष्टविनायकच्या 8 स्थानकापैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी पुणे। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए कर्नाळा। कर्नाळा हे पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य असे आहे। प्रश्न क्रमांक 13, ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए बीड। बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 14, 1 जुलै 1998 रोजी महाराष्ट्रात कोणते नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए नंदुरबार आणि वाशिम। नंदुरबार आणि वाशिम हे 2 नवीन जिल्हे 1 जुलै 1998 रोजी निर्माण करण्यात आलेले आहेत। प्रश्न क्रमांक 15, कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी रायगड। रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 16, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी 365। प्रश्न क्रमांक 17, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए बुलढाणा। लोणार सरोवर हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे।
प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, गडचिरोली. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. आत्तापर्यंत हा प्रश्न परीक्षेला 10 ते 12 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 19. नाशिक जिल्ह्यातील कांदा संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, निफाड. निफाड या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील कांदा संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 20. लोणावळा खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, पुणे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस कोणत्या विभागात घेतला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, विदर्भ. विदर्भामध्ये कापसाचे उत्पादन सर्वात जास्त घेतले जाते. प्रश्न क्रमांक 22. नागपूर प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, एकूण 64 तालुके आहेत. प्रश्न क्रमांक 23. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला नाही? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, अजिंक्यतारा. अजिंक्यतारा हा रायगड जिल्ह्यामध्ये येत नाही. हा कोणत्या जिल्ह्यात येतो? तर हा सातारा या जिल्ह्यामध्ये येतो. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रातील चलनी नोटा व टपाल तिकिटांचे छपाई केंद्र कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, नाशिक. नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रातील चलनी नोटा व टपाल तिकिटांचे छपाई केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, मुंबई शहर. मुंबई शहर हे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सागरेश्वर अभयारण्य. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्रात सर्वाधिक घेतले जाणारे पीक कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, ज्वारी. ज्वारीचे पीक हे महाराष्ट्रात सर्वाधिक घेतले जाणारे पीक आहे. ज्वारीचे कोठार म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर सोलापूरला ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रातील उपग्रह दळणवळण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, आर्वी. आर्वी या ठिकाणी महाराष्ट्रातील उपग्रह दळणवळण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, मुंबई. मुंबई हे बंदर महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे. प्रश्न क्रमांक 30. सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 36. सध्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31चे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हा जो प्रश्न आहे तो जसाच तसा प्रश्न 2025ला तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता.